हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अर्थातच एंट्रन्स एक्झामचा अभ्यास आपण मनापासून केलेला असतो, चांगले रिझल्ट्सही आपल्याला मिळालेले असतात। पण आता वेळ असते ॲडमिशनची। पण ॲडमिशनच्या वेळेस जर आपल्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स नसतील किंवा जर आपण डॉक्युमेंट्सची पूर्तता वेळेत नाही करू शकलो तर आपलं ॲडमिशन हे त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं। बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण मिळत नाही आणि एक मोठ्या ट्रबलमध्ये आपण अडकू शकतो। सो ही वेळ तुमच्यावर येऊ नये आणि ऐन ॲडमिशनच्या वेळेस आपली धावपळ होऊ नये म्हणून हा व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचे आहेत ते नक्की तुमच्याकडे असू द्या, म्हणजे ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। सुरू करूया आपल्या व्हिडिओला। मी दिगंबर माळी स्टार्ट करतो आहे। इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, नक्की स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे सेव्ह असू द्या, कारण तुम्हाला हे डॉक्युमेंट्स मदतच करणार आहेत तुमच्या अपकमिंग कोर्सला ॲडमिशन मिळवून देण्यासाठी। ओके, नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आपलं चॅनल करायला विसरायचं नाहीये। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट, तुम्ही कुठल्याही प्रोफेशनल कोर्सला जेव्हा जाता, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ओके, ॲग्रिकल्चरल असेल किंवा जर मेडिकल कोर्सेसला जाणार असाल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर कोर्सला जाण्यासाठी जी काही क्वालिफाईंग एक्झाम, एंट्रन्स एक्झाम दिलेली असते त्या एक्झामसाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला असतो। जसं इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरला जाण्यासाठी मुलं MST-CETचा फॉर्म भरतात, तसं मेडिकलला जाण्यासाठी नीटचा फॉर्म भरतात। ओके, सो तुम्ही जी काही क्वालिफाईंग किंवा ज्यांना IITला वगैरे जायचं त्यांनी JEEचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला असतो। सो तो ॲप्लिकेशन फॉर्म जो असतो, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, त्याची एक प्रिंट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे। सो सगळ्यात पहिले तुमचा MST-CETचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म असायला पाहिजे किंवा नीटचा JEEचा असायला पाहिजे। क्लिअर आहे पहिली गोष्ट। सेकंड थिंग म्हणजे तुम्हाला त्यासाठी एक हॉल तिकीट मिळालेलं असतं। तुम्ही MST-CET दिली असेल, नीट दिली असेल, JEE, त्याचं हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट तुमच्याकडे असायला पाहिजे। थर्ड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा दिल्यानंतर जो काही रिझल्ट येतो, नीटचा, JEEचा, MST-CETचा, तुमची जी रिझल्ट आहे त्या रिझल्टची PDF कॉपी तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा इमेज स्वरूपामध्ये तुम्हाला जे काही आहे तुमचं तो स्कोर कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे। हे तिसरं डॉक्युमेंट। चौथं डॉक्युमेंट, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली असते, 10वीच्या परीक्षेनंतर तुम्हाला रिझल्ट जो असतो ज्याला आपण मार्कशीट म्हणतो, ते मार्कशीट आपल्याला लागणार आहे ओरिजिनल। ओके, आपण ॲडमिशनच्या वेळेस ते कॉलेजमध्ये जमा करत असतो, त्यामुळे ते जे डॉक्युमेंट्स असतील बाळांनो, त्या डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीज, ज्याला आपण सोप्या भाषेत झेरॉक्स असं म्हणतो, त्या अगोदर काढून ठेवायला विसरू नका, कारण नंतर कॉलेजमध्ये एकदा तुम्ही जमा केलं की तिथून ते काढणं मुश्किल होतं। सो मार्कशीट लागणार आहे। मार्कशीट सोबतच एक एक्स्ट्रा डॉक्युमेंट असतं ज्याला पासिंग सर्टिफिकेट म्हटलं जातं। ते साधारण आपला रिझल्ट आपल्याला मिळाल्यानंतर 1 महिन्यानी आपल्या शाळेमध्ये येत असतं। बरेच विद्यार्थी ते घ्यायलाच जात नाही किंवा त्यांना माहितीच नसतं। सो तुम्ही ते पासिंग सर्टिफिकेटचं सुद्धा डॉक्युमेंट नक्की तुमच्याकडे असू द्या। हे 2 डॉक्युमेंट झाले। रिझल्ट वेगळा असतो, म्हणजे मार्कशीट वेगळं असतं आणि पासिंग सर्टिफिकेट वेगळं असतं, राईट। हे दोघंही तुम्हाला शाळेतून मिळत असतं। घेतलं नसेल तर नक्की जाऊन घेऊन या। ओके, कोणाकोणाचं घ्यायचं बाकी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, पासिंग सर्टिफिकेट। ओके, याच्यानंतर बाळांनो पुढचं डॉक्युमेंट, 12वीची परीक्षा तुम्ही आता दिलेली असेल तर 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर त्याचं मार्कशीट येईल, त्याचं परत 1 महिन्याने साधारण 15-20 दिवसानंतर पासिंग सर्टिफिकेट येत असतं। सो हे सुद्धा 2 सेपरेट डॉक्युमेंट्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजेसमधून कलेक्ट करावे लागतील। ओके, याच्यासोबतच बाळांनो कॉलेजमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडणार, ओके, तर कॉलेजमधून बाहेर पडत असताना कॉलेजचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट असतं, ओके, बऱ्याच वेळेस ते लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला असं म्हणतो, राईट, कॉलेज जरी सोडला असेल तरी त्याला शाळा सोडल्याचा दाखला असं म्हटलं जातं। ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजमधून मिळेल। घेताना ते बघून घ्यायचं व्यवस्थित, नाव, डिटेल्स वगैरे त्याच्यावरचे बरोबर आहेत का, आणि त्या ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेटच्या फोटोकॉपीज म्हणजे जेरॉक्स काढायला विसरायचं नाहीये, कारण की ते लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला नेक्स्ट कॉलेजमध्ये परत जमा करावं लागणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर एखाद्या स्पेसिफिक कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, OBC असाल, SC असाल, ST असाल, NT, VJ, काय जे असेल तुमची कॅटेगरी, तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण जात प्रमाणपत्र म्हणतो, हे जात प्रमाणपत्र तुमच्याकडे ओरिजिनल असलं पाहिजे। त्यासोबतच त्या जात प्रमाणपत्राची काय म्हणूया आपण व्हॅलिडिटी, ओके, जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला ओरिजिनलच लागतं। हे दोघंही डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे। ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन हे तुम्हाला सबमिट करावेच लागतात कॉलेजमध्ये, त्याशिवाय तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही। जी कास्ट बेस्ड स्कॉलरशिप असते ती तुम्हाला त्या ठिकाणी भेटत नसते। ओके, त्याच्यानंतर महत्त्वाचं पुढचं डॉक्युमेंट जे आहे बाळांनो, दॅट इज इन्कम सर्टिफिकेट। ऑब्वियसली ज्या पालकांचं उत्पन्न हे त्या ठिकाणी मर्यादित असतं, कमी असतं, ओके, त्या पालकांना त्या ठिकाणी कास्ट बेस्ड स्कॉलरशिप मिळत असते। सो तुमचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला लागतो। उत्पन्नाचा दाखला 2 पद्धतीने असतो, 1 वर्षाचा असतो आणि एक 3 वर्षाचा असतो। सो बऱ्याच वेळेस 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला काढावा लागतो। सो मागील 3 आर्थिक वर्षांचं उत्पन्न हे त्याच्यामध्ये मेन्शन पाहिजे, कारण की या इन्कम सर्टिफिकेटवर तुम्हाला त्याच्या पुढचं डॉक्युमेंट काढता येतं, दॅट इज नॉन क्रिमी लेअर। बरेच विद्यार्थ्याला नॉन क्रिमिनल असं म्हणतात, क्रिमिनल वेगळा प्रकार आहे। ह्या नॉन
क्रीमी लेअर सर्टिफिकेट हे सेपरेट आहे. हे 3 वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुम्हाला काढून मिळतं. हे डॉक्युमेंट्स कुठे काढून मिळतात? तर तुमचं जे काही तुम्ही समजा शहरात राहत असाल तर तुमच्या शहरामध्ये सेतू कार्यालय असतं. ओके, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढू शकता. किंवा तुम्ही जर एखाद्या खेडेगावात वगैरे राहत असाल तर तुमचं जे काही काय म्हणूया आपण विभागीय कार्यालय असतं किंवा खेडेगावातलं जे काही म्हणूया आपण तालुक्याच्या ठिकाणी जे काही कार्यालय असतं तिथे जाऊन हे तुम्ही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी काढू शकता. ओके राईट. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपल्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट दिलेले असतात. सो कॉलेजचा फॉलोअप घेऊन तुम्ही तिथून कास्ट व्हॅलिडिटीचे डॉक्युमेंट्स घेऊ शकता. ओके राईट. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी आणि डॉमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसंच डॉमिसाईल वय व अधिवास प्रमाणपत्र ज्याला म्हटलं जातं हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं एकत्र असेल. म्हणजे नॅशनॅलिटी आणि डॉमिसाईल एकत्र असेल. काही विद्यार्थ्यांचं सेपरेट पण असू शकतं. ओके, सो ते तुम्ही बघून घ्या. तुमचं नॅशनॅलिटी आणि डॉमिसाईल एकाच सर्टिफिकेटवर मेन्शन केलेलं असेल तर ते एकच सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट बर्थ सर्टिफिकेट लागतं. ओके, ज्याच्यावरती तुमची प्लेस ऑफ बर्थ असली पाहिजे. डेट असतेच पण प्लेस ऑफ बर्थ पण असली पाहिजे. ओके, ज्याला आपण जन्म प्रमाणपत्र असं म्हणत असतो. हे सुद्धा कॉलेज आय थिंक ओरिजिनल जमा करून घेतं. फोटोकॉपी आपल्याकडे सांभाळून ठेवायची. त्याच्या व्यतिरिक्त स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट जे मी तुम्हाला अगोदरच जे सांगितलं होतं शाळा सोडल्याचा दाखला हे फार महत्त्वाचं डॉक्युमेंट. हे तुम्हाला नंतर सुद्धा लागतं. ओके, इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट जर तुम्ही EWS कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर ते तुम्हाला लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त PWD पर्सन विथ फिजिकल काय म्हणूया आपण डिसेबिलिटी ज्याला दिव्यांग सर्टिफिकेट असं सुद्धा म्हटलं जातं. कारण की त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोटा असतो, स्पेशल रिलॅक्सेशन असतं, स्पेशल स्कॉलरशिप सुद्धा असते. सो ते तुम्हाला लागतं. तुमच्यामध्ये किती काय म्हणूया किती % डिसेबिलिटी आहे वगैरे त्याच्यावर ते प्रॉपरली मेन्शन्ड पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड. आता आधार कार्ड हे मॅन्डेटरी झालेलं आहे. ओके, त्यासोबतच तुम्ही CET मध्ये जो मोबाईल नंबर दिला होता फॉर्म भरताना किंवा नीटमध्ये JEE मध्ये जो काही मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर ईमेल ID प्रॉपर व्हॅलिड असला पाहिजे. कारण त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ह्या तुम्हाला त्या ठिकाणी येत असतात. OTPs वगैरे येत असतात. तर या सगळ्या गोष्टींचे डॉक्युमेंट्स हे तुम्ही आता व्यवस्थितपणे काय करायचे रेडी करून ठेवायचे. हे डॉक्युमेंट्स मस्तपैकी एक छान नवीन फाईल घ्यायची. थोडा खर्च होऊ द्या 250-300 रुपये. एक छान अशी फाईल घ्या. त्या फाईलमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा. मुलं बऱ्याच वेळेस ते ऑनलाईन काय म्हणूया आपण ॲडमिशनच्या वेळेस ते काहीतरी कॅरी बॅग घेतात. त्या कॅरी बॅगमध्ये डॉक्युमेंट्स घेऊन जातात. मग कधी कधी ती कॅरी बॅग फाटूनच जाते, डॉक्युमेंट्स सांडूनच जातात, आपलं नुकसान होतं. ओके, तसं काही करू नका. व्यवस्थितपणे प्रॉपर एक फाईल घ्या. त्याच्यामध्ये फोल्डर्स असले पाहिजे. त्यामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट्स ठेवा आणि ॲडमिशनच्या वेळेस जा. व्यवस्थित वाटतं आता तुम्ही प्रोफेशनल कोर्समध्ये जाणार आहात. आता तुम्ही 12वीला राहणार नाहीये. आता तुम्ही ज्युनियर कॉलेजला नाही तर सिनियर कॉलेजला जाणार. सिनियर झाले तर ऑब्व्हियसली फाईल पण सिनियर व्हायला पाहिजे की नाही. आवडला? नक्की. ठीक आहे, ग्रेट. सो बस एवढंच सांगायचं होतं मला. माझं एक नवीन यूट्यूब चॅनल सुद्धा आहे दिगंबर माळी नीट नावाने. नीटच्या विद्यार्थ्यांसाठी इथे मी गाईड करत असतो, व्हिडिओ कंटेंट प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही नवीन असाल तर हे सुद्धा चॅनल माझं नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तयारी करत नसाल तर तुमची कोणी नातेवाईक असतील, रिलेटिव्ह असेल त्यांना हे चॅनल नक्की रेकमेंड करा. सो बस एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. इतर काही डॉक्युमेंट्सबद्दल तुम्हाला काही शंका असतील, मनामध्ये काही डाऊट्स असतील, कमेंट सेक्शन आपलाच आहे. फ्रीमध्ये तुम्ही तिथे कमेंट करू शकता. तसंच मी इंस्टाग्रामला आहे दिगंबर22 माळी हे माझं इंस्टाग्राम ID आहे. तिथे जाऊन मला फॉलो करा. मी फॉलो बॅक तुम्हाला नक्की करेल. ओके राईट. बस 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 सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. आणि तुमचं नक्की चांगल्या कॉलेजला ॲडमिशन होणार आहे. बाय.